कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर तालुक्यातील साखरी नाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला 8 कोटी 19 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे। 1.5 वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे। मात्र या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शिवप्रेमी यांना कधीही विश्वासात घेतले गेले नाही। पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे स्थानिक सरपंच संदीप बांदकर आणि काही शिवप्रेमींनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते। या कामासाठी सुमारे 350 फूट बोरवेल पाडून पाण्याचा वापर होत होता। मात्र हे पाणी खारट असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते। या बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांबा दगडही निकृष्ट दर्जाचा वापरण्यात येत आहे। वाळू देखील खडीची वापरण्यात येत होती। या सर्वाचा परिणाम म्हणून सुरू असलेले हे बांधकाम पावसाच्या पहिल्याच सरींमुळे ढासळले आहे। हे बघा, आपण इथे पाहताय या ऐतिहासिक वास्तूची कसं काम निकृष्ट पद्धतीने केलेलं आहे त्याचे उदाहरण बघा। 2 बाजूने चिरे ठेवत गेलेले आहेत आणि ते चिरे ठेवण्यामध्ये काही मिळेल इथलं अडगळ, कुठे काय सामान काय मिळेल जे का आतमध्ये भरून ठाकूरमातूर करून ठेवलेलं आहे आणि त्याने सगळे भर टाकून हे बांधकाम केलेलं आहे। ते बांधकाम कसं टिकणार आहे आपल्याला हे बघताय। आणि आपण सरळ हे बघा, हे मटेरियल त्यांचं काय ह्याच्यामध्ये गुळ चुना असतं ते असं हाताला तुटू शकतं का, हा प्रश्न आम्हा शिवप्रेमींना पडलेला आहे। हे वाटेल तर काही त्यांनी समोर ढीक टाकवल्या फक्त चुना वापरजा म्हणून नुसत्या पिशव्या ठेवल्या दिसतात आहेत आणि हे सगळं असं पडतं आणि हे मटेरियल मध्ये किती गॅप दिसतोय बघा आपल्याला। काही वाटेल ते आणून भरलेलं आहे, छोट्या मोठ्या दगडी। खरे बांधकाम महाराजांनी आज 1600 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला हा गड किल्ला आहे। आजपर्यंत तो पूर्णपणे सुस्थितीमध्ये उभा असताना हे बांधकाम केवळ आता गेल्या 6 महिन्यात केलेलं हे बांधकाम आहे आणि ते आज ढासळलं आहे। पहिला पाऊस अजून पावसाळा सुरुवात पण झाली नाही अजून आहे, नुसता अवकाळी पाऊस पडला आहे आणि त्याने हे सगळं बांधकाम ढासळलेलं आहे। Thank you.